वंदे गुरूणां चरणारविंदे। संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगुलिकायमाने संसारहालाहलं मोहशान्तये। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। यतो यतो निश्चरति मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशन्नयेत्। भगवद्गीता 6वा अध्याय। श्लोक असं सांगतो की मन जिथे जिथे संचार करत ते मन कसं आहे? चंचल आणि अस्थिर आहे। चंचल आहे म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे सारखं जावं असं त्याला वाटतं आणि का जागा सोडून ते दुसऱ्या जागेवरती जातं। आणि अस्थिर आहे म्हणजे एका जागेवर पण स्थिर बसत नाही। म्हणून मन चंचलम अस्थिरम असं जे मन सगळीकडे संचार करतं तिकडून तिकडून त्याला पकडून आणावं। ततस्ततो नियम्येतत् त्या त्या ठिकाणी त्याचं नियमन करून म्हणजेच त्याला पकडून आणावं। आणि काय करावं? आत्मन्येव वशन्नयेत् म्हणजे आत्मस्थिती किंवा आत्मसंस्थ करणं याचा अगोदरच्या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे। शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया उपराम। उपरमेत म्हणजे उपराम अवस्थेमध्ये पोहोचवणे। बुद्धी आणि धृती या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करणं। ज्या बुद्धीने धृती धारण केलेली अशा बुद्धीने मन आत्मसंस्थ करणे। आत्मसंस्थ मन कुरुत्वा न किंचिदपि चिंतयेत म्हणजे बुद्धीने धृती धारण करून मन आत्मसंस्थ करणं आणि इतर कुठल्याही गोष्टीचं चिंतन न करणं अशा प्रकारची जी स्थिती आहे त्या स्थितीतनं ते बाहेर येत नाही अशी जी स्थिती त्याला उपराम असते। या उपरमत म्हणजे उपराम अवस्थेमध्ये पोहोचवावे स्वतःला, स्वतःच्या चित्ताला। धृतीची आवश्यकता काय आहे ते आपण बघितलं की मतीमध्ये जे येतं ते कृतीत उतरवण्यासाठी धृती लागते असं आपण बघितलं की बुद्धीमध्ये आम्हाला समजलं की असं असं करायचं आहे। प्रत्यक्षात आणायला जी अंतस्थ शक्ती लागते तिला धृती असं म्हणतात। त्यामुळे बुद्धीने धृती धारण करायला लागते कारण बुद्धीला पटलेलंच आहे, तो काही प्रश्न नाही। पण प्रत्यक्षात ते आणायला एका विशिष्ट गोष्टीचा वापर करावा लागतो। किती थंडी असली तरी पाट्या उठणार आहे, बुद्धीला पटलेलं आहे। पण पांघरुण दूर करण्यासाठी जे लागतं त्याला धृती असं म्हणतात। त्यामुळे धृती ही गोष्ट आवश्यक आहे कृतीमध्ये आणण्याच्यासाठी, नाहीतर नुसतंच वैचारिक होऊन जाईल। अत्यंत सूक्ष्म विषय आहे म्हणून आपल्याला तो
थोडा लाईटली गेला पाहिजे, कारण की तो जड केला तर आपल्याला अजिबातच त्याच्या अंतरंगामध्ये शिरता येणार. कारण मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा आत्मसंस्थ मनःकृत्वा याच्यामध्ये स्वच्या ठिकाणी चित्त ठेवणं आहे, हे काही पचत नाही. कारण की कायम देव वेगळा आहे, मी वेगळा आहे अशा भावनेने मी उपासना करत आलेलो आणि करत पण असतो. मग त्यामुळे आत्मसंस्थ मनःकृत्वा हे कशाची चिंता करायची नाही, चिंतन करायचं नाही, दोन्ही करायचं. असं वाटतं की आत्मा वगैरे शब्द नको, एक परमात्मा शब्द असू देत, कारण की परमात्मा म्हणजे कोणतरी बाहेर वगैरे सगळीकडे आहे वगैरे, मग आपल्या आतमध्ये पण तो आहे, परंतु अगदी आत्मा म्हणजे आतमध्येच आपल्याच ठिकाणी, याच्यापेक्षा मग देवाचं काय होईल असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग देवाचं काय होईल हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मग परमात्मा म्हणून त्याच्यापेक्षा आत्मा नकोच म्हणायला, असे अर्थ मोठे मोठे लोक सुद्धा आत्मा शब्द गाळायचाच प्रयत्न करतात. एकाने सांगितलं की आमच्या संप्रदायामध्ये ना भक्तिभाव प्रधान, आमच्या संप्रदायात आत्मा वगैरे नाही. चांगलं आहे म्हटलं, आत्मा नसलेला संप्रदाय तुमचा असं का असेल तर काय करणार. आत्मा म्हणजे मी स्वतः, माझं मूळ स्वरूप. तर त्याला इतकं घाबरण्यासारखं काय. मूळ जे स्वरूप आहे माझं, त्या ठिकाणी मन म्हणजे चित्त नेऊन ठेवणे, या गोष्टीची आवश्यकता काय. ते स्वरूप मला कळणं, याच्यासाठीच तर हा प्रयत्न चाललाय. तर परमात्मा आणि मग ते आमचा भक्तिभाव, आमच्या उद्बत्त्या, आमची फुलं ते वाया जातील का. वाया जाणार कसं आहे की अंतःकरणाची मशागत करणं हा तर सगळ्या उपासनेचा उद्देश असतो. सत्वगुण वाढत असतो. देवाला नमस्कार केल्यानंतर बरं वाटतं, शंकाच नाही. कारण की व्यक्तिमत्वाचा मी धरूनच मी जीवन जगत असतो सर्व. तर त्या व्यक्तिमत्वाचा जो मी आहे तोच ध्यान करतो, आत्मा काही ध्यान करत नसतो. आणि त्यामुळे त्याला आपल्या मूळ स्वरूपाची अनुभूती यावी याच्यासाठीचा हा अंतरंग असलेला प्रयोग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते अभ्यासाच्या योगाने सर्व अंगांच्या सहित पाहावं लागतं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असे अष्टांग आहेत. ते पण करतही असतो थोड्याफार प्रमाणामध्ये. पण सारखं जर का आम्ही त्याचं तत्वचिंतन केलं तर नेहमी अनुभूतीच्या अवस्थेकडे जाणं, याच्यामध्ये विचार ही गोष्ट ऑल द टाइम मध्ये येते. विचाराचा उपयोग पण आहे तिथपर्यंत नेण्याच्यासाठी. मग ध्यान करायचं का की देव मोठा आहे, विश्वव्यापी आहे, माझं स्वरूप पण देवाचं स्वरूप एकच आहे. हे सगळं संपूर्ण वेळ जर का आम्ही वैचारिक दृष्टीने बघत राहिलो, मनामध्ये ते विचार उगाळत राहिलो, तर थोड्या वेळाने ध्यान म्हणजे स्वतःशी गप्पा मारल्यासारखा प्रकार होईल. एवढ्या मोठी धारणा सुरुवातीलाच आम्ही समजून घेतलेलं की विश्वातलं चैतन्य शरीरात आहे, तेच मी आहे आणि त्या रूपाने देव माझ्यामध्ये आहे. त्यामुळे स्ववरती लक्ष केंद्रित करणं याचा अर्थ ईश्वर तत्वावरती शरीरामधल्या लक्ष केंद्रित करणं. आणि त्याच्यासाठी आत्मसंस्थ मनःकृत्वा हे त्याचं डेस्टिनेशन.
स्वमध्ये अवधान ठेवणं. कुठल्याही गोष्टीचं चिंतन न करणं म्हणजे विचाररहित आणि स्वशी संबंधित चित्त होऊन राहिलेलं अशी जी अवस्था आहे ती अवस्था. शंकराचार्यांनी याचं भाष्य करत असताना आत्मसंस्थम मन कुरुत्वा याचं भाष्य स्वस्वरूपस्थम म्हणजे स्वस्वरूपानुसंधान, स्वस्वरूपस्थम मन कुरुत्वा असं केलेलं. म्हणजे कुठेही काही संदेह राहू नये म्हणून. मग ध्यानाने जे सुख मिळायचं तेच ज्ञानेश्वरी वाचून मिळणार असेल तर मग आपण ज्ञानेश्वरीच वाचूया ना, तिथं पण तेच सांगितलेलं आहे. असं मन त्या अनुभूतीकडे स्वतःला जाऊ देत नाही. मग तेच सुख मिळणार आहे. महापुरुष सुद्धा सगळीकडे भ्रमण करत होते, तीर्थयात्रा करू आपण. अशा प्रकारे जे मन चंचल अस्थिर आहे, कुठल्या ट्रॅव्हल्सने चांगल्या तीर्थयात्रा करून घेता येतात, मग कम्फर्टेबल कुठं कुठं आहे वगैरे तीर्थयात्रा. कारण की शेवटी सुखच ना शोधायचंय. महापुरुषांनी पण केलं. फरक एवढाच आहे की आम्ही सुख शोधत फिरतो आहोत आणि ते सुख बरोबर घेऊन फिरतायत, असा फरक असतो. सुखरूप होऊनच फिरतायत. पण ही गोष्ट आत्मसंस्थम मन कुरुत्वा न किंचिदपि चिंतयेत ध्यानयोगाचा गाभा सांगितलेला आहे. आणि कुठेही ध्यानयोग जो सांगितला जातो त्याच्यामध्ये मनस्वास्थ्य, नंतर निरनिराळ्या व्याधींचं निवारण, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये येणे वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. की कॉर्पोरेट ध्यान एक असतं ते तर काय विचारायला नको. म्हणजे एक अकॅडमिक अध्यात्म जसं असतं तसंच एक कॉर्पोरेट ध्यान असतं की ज्याच्यामध्ये नुसतंच काहीतरी भारी भारी शब्द वापरले जातात आणि त्याच्यामध्ये मूळ गाभाच काही नाहीये. आत्मसंस्थम मन कुरुत्वा न किंचिदपि चिंतयेत ही प्रक्रिया त्याचा मूळ गाभा. आणि तसं ते आत्मसंस्थम होण्याच्यासाठी येतो निश्चरती प्रॅक्टिकली ज्या वेळेला बघायला लागलं की मला पटून गेलं की आत्मसंस्थम मन कुरुत्वा न किंचिदपि चिंतयेत असं म्हणून बसल्यापासून चिंता सुरू होते, चिंतन सुरू होतं, 1000 गोष्टी सुरू होतात. या गोष्टीच्या वरती उपाय काय आहे? प्रॅक्टिकल आस्पेक्ट ऑफ आत्मसंस्थम मन कुरुत्वा या श्लोकात सांगितलंय. येतो निश्चरती, जिथे जिथे मन म्हणून जातं, मनस चंचलम अस्थिरम ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशन्नये. आत्मस्थित करून निरुद्ध करणं. निरुद्ध म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार वृत्ती नाहीयेत अशा प्रकारची अवस्था. एकाग्र म्हणजे एकाच गोष्टीवरती केंद्रित, आणि निरुद्ध याचा अर्थ सर्व वृत्ती निघून गेलेल्या आहेत असं. योगाच्यासाठी चित्ताच्या या दोनच अवस्था विशेष महत्वाच्या आहेत, योगसूत्रकार सांगतात. आणि त्याच्या पुढची अवस्था भगवद्गीता सांगते उपराम. निरुद्ध स्थितीमधनं ती स्थिर झाली की त्यातनं मन स्वतःहूनच बाहेर पडत नाही अशी अवस्था ही उपराम. पण या गोष्टीला अनुभवाचा भाग आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात त्यावेळेला इतकं सूक्ष्म असतं ते. बुद्धी धैर्या होय वसवटा, म्हणजे बुद्धीने धैर्याचा आश्रय घेतलेला. वसवटा म्हणजे आश्रयस्थान. तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा.
मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू करीत प्रतिष्ठा आत्मभुवनी. हो, आत्मभुवनी या शब्दाचा अर्थ असा आहे की आज्ञाचक्र आणि टाळू म्हणजे सहस्त्रार याच्यामध्ये असलेला जो सगळा जो भाग आहे की जिथे योगाची अनुभूती येते, या भागाला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द दिलाय आत्मभुवन. त्याचा अर्थ चिदाकाश म्हणजे मस्तकामध्ये आत्म्याच्या ठिकाणी ते एकदम आत्मसंस्थ मनकृत्वात समजून गेलं, पण आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे कुठे, हा एक प्रश्न राहतो. एकतर काय आहे की एखाद्या मोठ्या माणसाला जर का भेटायचं झालं तर आपल्याला पहिल्यांदा तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तर जायला पाहिजे. मग एक मोठा माणूस आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्याला भेटायचं आहे, पण त्याची आपली काही ओळख नाही आहे, मग त्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जायला पाहिजे की जिथे त्याचा निवास आहे किंवा जिथे तो नेहमी असतो. मग ते आपल्याला कळून गेलं की आत्मभुवन म्हणजे मस्तकामध्ये. मग भेटीला त्याच्या गेल्यानंतर मध्यस्थ लागतोय भेटीच्यासाठी, म्हणून एकदम गेलो धाडकन त्याच्या ऑफिसमध्ये आणि उभं राहिलं की बाबा तुम्हाला भेटायला आलो, असं करता येत नाही. व्यक्ती जितकी मोठी असते तितके बॅरियर्स तिला भेटण्याच्या मध्ये भरपूर असते. त्या एकदम जाता येत नाही, त्यामुळे आपल्याला ते पद्धतशीर मार्गाने जायला लागेल. त्याच्यामध्ये कोणतरी मध्यस्थ आहे, मग त्यानेच अपॉइंट केलेलं आहे की ह्याच्या मार्फत या. मग त्या मध्यस्थापर्यंत सुद्धा पोचायला लागतं. तो सुद्धा काय असा दारात बसलेला नसतो की या या म्हणून. तर तो भेटेल कुठे, कुठे असतो तो, तर परमात्मा या रूपाने बघितलं तर सर्वत्रच असतो. मग भेटतो कुठे, आत्मभुवनी. म्हणजे असतो सर्वत्र पण भेटतो मात्र तिथे, म्हणून आत्मभुवन. मग जायचं कसं, आपल्याजवळ काय आहे, अवधान म्हणजे लक्ष. लक्ष ही एवढी एकच गोष्ट आपल्याजवळ आहे. त्यामुळे अवधानाच्या मार्फत जायचं. पहिल्यांदा भेटायचं ते मध्यस्थाला भेटायचं, ते म्हणजे जाणीव अस्तित्वाची मध्यस्थ. म्हणजे परमात्मा तत्व, एकदम परमात्मा तत्व नावाची काही गोष्ट नाही. तर आम्ही जसं काय करायला लागलो, इमॅजिनेशन होतं ते सगळं. परमात्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सगळंच इमॅजिनेशन होतं. याचं कारण की देव ही गोष्ट जेवढी माझी इमॅजिनेशन आहे तेवढीच आत्मा ही गोष्ट पण माझी इमॅजिनेशन. जोपर्यंत मला नक्की कळत नाही, मग आत्मा म्हणजे जर का माझं मूळ स्वरूप, तर म्हणजे सुद्धा मला माहितीच नाहीये. पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे, त्या मूळ स्वरूपाचं पहिली अभिव्यक्ती अस्तित्वाची जाणीव ही आहे. मी आहे अशी जाणीव प्रत्येकाच्या मध्ये सदोदित असते. ती जी अस्तित्वाची जाणीव ही कधीही बदलत नाही. या सगळ्या परिवर्तनीय विश्वामध्ये न बदलणारी ही एकच गोष्ट आमच्या अनुभवाच्या अंगाने आम्ही पाहू शकतो, ती म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव. सगळं बदलतं, बाह्य रूप बदलतं, पोझिशन बदलते, विचार बदलतात, एव्हरीथिंग. पण अस्तित्व माझं लहानपणापासून मला जसं जाणवतंय की मी आहे हे, ते अगदी शेवटपर्यंत ते अस्तित्व सदोदित कायम असतं. मग या तत्वाची जी ज्ञानमय अभिव्यक्ती आहे, अस्तित्वाची जाणीव, ती आम्हाला बुद्धीच्या अंगाने कळू शकते. बस बाकी या तत्वाचं असं काही एकदम दृश्य नाही की एकदम आत्माच दिसला, आम्ही ध्यानाला बसलो आणि आत्मा दिसला. आणि लोक त्याच्यावर वाटलेल्या कल्पना करतात. म्हणून लिटरेचर जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी, दासबोध,
तुकाराम महाराजांची गाथा, हे संतांचं प्रत्यक्ष त्यांनी लिहिलेलंच लिटरेचर वाचलं पाहिजे. काय वाटलेले लोक, अगदी मोठे मोठे लोक सुद्धा वाटलेल्या कल्पना सांगतात, कारण की त्यांना त्याचा अनुभव नसतो, असंच म्हणायला लागेल. एका मोठ्या ध्यान संप्रदाय, त्याच्यामध्ये मोठी व्यक्ती, प्रगत अतिशय, तिने असं सांगितलं की ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला ते स्वरूप दिसतं का हो? तर म्हटलं म्हणजे तुमचं कल्पना काय? ते म्हणले हे बघा मी सांगतो की आपल्यासारखाच एक माणूस आतमध्ये आपल्याला दिसतो. झालं, म्हणजे सबंध त्या सब्जेक्टचा विचका त्याने कधी समजूनच घेतलं नाही. असं कसं दिसेल? मग हे लोक जे लिटरेचर निर्माण करतात त्याच्यामध्ये अशी संदिग्धता असते. संदिग्धता नसली पाहिजे. ध्यान लागो न लागो, वैचारिक संदिग्धता अजिबात असता कामा नये, तरच लागेल, नाही तर लागणार नाही. जे लागेल त्याच्या बाबतीमध्ये आमची कल्पनाच असणार आहे, आणि मग आम्ही स्वतःला सॅटिस्फाय करणार की तुफान झालं ध्यानात. कारण ध्यान कधी तुफान होत नाही, शांत होतं पण तुफान होत नाही. मस्तकाच्या मध्ये लक्ष केंद्रित करणं हे सगळे बाह्यच गोष्ट आहे. विशेष ठिकाणी आपल्याला समजून येतं, भ्रूमध्याच्या ठिकाणी एक्झॅक्टली कुठे आहे हे आपल्याला ध्यान करता करता कळून येतं की साधारण मस्तकाच्या मध्याशी लक्ष केंद्रित करता करता तो फोकल पॉइंट ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात येतो. वरतून एक रेषा काढा, इकडून एक रेषा काढा, कुठं काढणार रेषा याच्यामध्ये? हे असलं काही करत बसायची गरज नसते. म्हणजे ती स्थळधारणाच आहे, ती काही खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट नाहीये. असं कसं आज्ञाचक्र वगैरे हे सगळे शब्द आहेत. आम्ही लक्ष केंद्रित ज्या ठिकाणी आपापच होऊन जातं, ध्यान करता करता कळून येतं. म्हणून अनुभवाची या वाटा असं म्हटलेले ज्ञानेश्वर महाराजांनी. केलंच नाही तर तुला विचाराने जन्मात कळणार. मग तू त्या रेषा काढत बस. मग अशा प्रकाराने कुणाला भेटायचं ते आम्हाला समजलं की काहीतरी आत्मा नावाची गोष्ट आहे, असं व्हायला नको आहे. चैतन्य स्वरूप, आत्मस्वरूप, आत्मा नावाची गोष्ट नाही, माझंच मूळ स्वरूप. आणि त्याचं माध्यम काय? त्याचं तर जाणीव हे माध्यम. कोण त्या जाणीवेच्या द्वारे त्याला भेटतं? चित्त भेटत. अंतःकरण हे माध्यम आहे, अंतःकरणच त्याला भेटत. आत्मा काही भेटत नसतो. स्व ते जे मूळ स्वरूप आहे त्याला हे व्यक्तिमत्व जे आहे, ज्या अंतःकरणाच्या मुळे त्याच्या संस्कारानुरूप झालेलं असा जो मी आहे तो, म्हणजे खरं तर आपल्या मूळ स्वरूपाला तो जात असतो, भेटतो, म्हणजे त्या मूळ स्वरूपाला जातो. म्हणून दुसरीकडे कुठे लक्ष ठेवा असं न म्हणता आत्मसंस्थम मनकृत्वा हाच तर आमचा समजून घेण्याचा विषय आहे. आत्मसंस्थम मनोकड. मग माध्यम जे आहे ते त्या माध्यमाच्या द्वारे त्याला भेटायचं आहे. मग त्याच्यानंतर कारण द्यायला लागतं. मी कोण आहे, अमुक तमुक वगैरे, आणि माझं काम काय. म्हणजे माझं काम काय आहे हे सांगणं, याच्यामध्ये आत्मतत्वाचा अनुभव घेणं, भेटणे आहे. हे सगळं जे सांगतो त्याला वैचारिक धारणा असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर तसा प्रयत्न करत असताना एकदम लगेच ती गोष्ट होत नाही. याचं कारण की कुठल्याही मोठ्या माणसाला भेटायचं झालं तर थोडंफार वेटिंग असतंच. त्यानुसार आम्हाला आहे तिथंच बसायला लागतं. मी फिरून येतो म्हटलं तर जा, परत नंबर जाईल तुमचा. त्यामुळे वेटिंग हे असतंच. त्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहणं प्रत्येक वेळेला ही आवश्यक आहे.
मग आता त्या जाणीवेसहित आतमध्ये गेला तर आता कुठं भेटतोय? आहात तिथेच तो येऊन भेटेल. म्हणजे तुम्ही त्या जाणीवेच्या, शुद्ध जाणीवेच्या सह तिथं स्थिर राहा, आपल्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या सह. मग म्हणजे या ठिकाणी लक्ष केंद्रित करून स्वच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करून स्थिर राहणं हा त्याचा अंतरंगाचा भाग आहे. फायनल आत्मसंस्थमन कृत्वा न किंचित अपि चिंतेत, हे कळलंय, अगदीच परफेक्ट झालं. प्रॉब्लेम इथंच सुरू होतो. जे कळलंय असं वाटतं ते ध्यान करायला लागल्यानंतर कळलं नाही असं समजायला लागतं. मग काय होतं की याही एके परी ब्रह्मप्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणखे एके. हे सरळ आहे, पण हे नियमन करणं आहे. याच एका प्रकाराने ब्रह्मप्राप्ती होते असं त्यांनी सांगून टाकलं. पण जर का तुम्हाला अगदी नाही साधलं तर अजून एक पद्धत आहे, ती सोपी पद्धत आहे आणि मी ते तुला सांगतो. असं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेमध्ये नसलेली गोष्ट सांगणार आहे. कारण भगवद्गीतेने दुसरी अजून तिसरी पद्धत सांगितली नाहीये. तर ही अजून एक सोपी पद्धत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली म्हटल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की गीतेची पद्धत जी आहे ती सोडून अजून सोपी पद्धत आहे. नाही, पहिल्यांदा ही पद्धत समजून घ्या. कारण की पहिल्यांदा असं वाटलं की याच मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते. ब्रह्मप्राप्ती आम्हाला ते आत्मस्थितीची प्राप्ती पाहिजे होती ना, ब्रह्माचं कुठनं काढलं एकदम. कारण की हे सगळं ध्यान करता करता सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमाश्नुते, हे अगदी शेवटची गोष्ट सांगितली की ब्रह्मस्पर्श आम्ही तर आत्मस्थितीसाठी ध्यान करतो. त्यामुळे आम्ही आत्म्याशी संबंधित आहोत. ब्रह्म वगैरे या गोष्टी कुठनं एकदम आणल्या. स्वामी अखंडानंदांनी म्हटलंय, म्हणजे एकाला भेटायला जावं तर दुसराच भेटतो असं त्याचा अर्थ होतो. आम्ही आत्म्याला भेटायला झालोय आणि ब्रह्म भेटलं. मोहन से मिलो तो सोहम से मिलने का आनंद आ जाए. आता मोहनला भेटलं तर सोहनला भेटल्यासारखं होणार आहे. ये वाक्य तभी सत्य होगा जब मोहन का एक नाम सोहन भी है. त्याचंच ते नाव आहे जे सर्वव्यापी तत्व आहे. शरीरात अनुभवताना मी शरीरातलं म्हणून म्हणतो, पण वस्तुतः ते सर्वव्यापी असलेलं तत्व आहे. त्यामुळे आत्म्याला भेटण्याने ब्रह्मप्राप्ती होणे. नियमन करणं, चित्त नियंत्रित करून एका ठिकाणी ठेवणं, एक ठिकाण. मग या गोष्टींची सिस्टीम की स्थूल पहिल्यांदा धारण करणे, लक्ष अवधान केंद्रित करणे, त्यासाठी पहिल्यांदा भ्रूमध्य मस्तकात. त्याच्यानंतर दुसरं कुठं आहे तर मंत्र. त्याच्यानंतर तिसरं मंत्राच्या मुळे जो भाव, अस्तित्व किंवा अस्तित्वाचा विचार, मग ईश्वराचं अस्तित्व म्हणा किंवा आत्म्याचं अस्तित्व म्हणा. त्याच्यानंतर मग त्या विचारांच्या पलीकडे काय आहे तर त्या विचारांच्या पलीकडे अस्तित्वाची जाणीव आहे. विचार थांबल्यानंतर सुद्धा आपण आपलं अस्तित्व हे अनुभवू शकतो. काही विचार नाहीये म्हणजे मी नाही असं कधी होत नाही. अस्तित्वाची जाणीव ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि अस्तित्वाची जाणीव इथपर्यंत जाऊन पोहोचून तिथं स्थिर राहणे, याला नियम. यतो यतो निश्चरती
विचार सोडणं आणि मन जोडणं. म्हणजे मन म्हणजे तरी काय जोडत असतो, मी ना त्याकडे मन जोडून ठेवलं. मन जोडतं याचा अर्थ अवधान, लक्ष सोडून काहीच नाही. म्हणजे मन पकडून आणायचं, इकडून तिकडून 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 पकडून आण. येतो येतो निश्चरती मनश्चंचल, जिकडं तिकडे जातं तिकडून तिकडून पकडून इथं आण. जर का एखाद्या मुलाला पकडून एखाद्या ठिकाणी बसवायचं असतं तर ती गोष्ट अतिशय सोपी गेलेली असते त्या मानाने. पण इथं तशा प्रकारची गोष्ट नाहीये, कारण की मन ही दृश्य गोष्ट नाही. आणि त्यामुळे पकडून आणायचं म्हणजे काय करायचं आणि कुठे ठेवायचं, कुठे ठेवायचं हे आता कळलं की आपल्या स्वच्या जाणीवेवरती. पकडून आणायचं म्हणजे काय करायचं, जिथं जिथं 1000 ठिकाणी जातं, 1000 ठिकाणी वगैरे जातं, या सगळ्या कल्पनाच आहेत. मनामध्ये जी स्मृती असते त्या स्मृतीमधनं त्या त्या गोष्टीच्या वृत्ती उठतात. फक्त त्याला आम्ही असं म्हणतो की मन तिकडे गेलं. मी प्रवचन चांगलं ऐकत होतो तर समोरच्या बाईने गजरा घातला, तिच्याकडे लक्ष केलं. आता हे संवेदनात होतं आणि स्मृतीत होतं, दोन गोष्टीत होतं की संवेदना आणि स्मृती. गेल्या वर्षी एका बाईच्या गळ्यामध्ये एक विशिष्ट हार पाहिलेला होता आणि तसाच बरोबर मनात आला ध्यान करता. का स्मृतीत ना आला तो हार कुठे, मन तिकडे गेलो एकदम त्यांच्याकडे. ते इंदूरला राहतात, इंदूर आता इंदूरला मन जाईल म्हणजे आता तिकडेच पकडून झाला बसवा येते हिचं ध्यान कर. अशा प्रकारे पकडायचं म्हणजे काय होत असतं हे समजून घेतलं पाहिजे की पकडून इकडं आणणार तरी कसं. पकडून आणणं म्हणजे समजून घेणं की वृत्ती उठली आहे बास. तिकडं गेलं याचा अर्थ तिकडं इकडं ते जातच नसून चित्तामध्ये वृत्ती तरंग उठत असणे हे सोडून. म्हणजे आता ध्यान करत असताना संवेदना काही विशेष नाहीयेत. कानामध्ये जे काय ऐकू येतं ते एका वेळेला ती संवेदना काहीतरी वृत्ती तरंग निर्माण. अन्यथा काही शरीर शांत आहे, त्याच्यानंतर आता काही करायचं पण नाही. ते इंद्रियांचा विषय हा नाहीच. आता काय आहे की स्मृतीमधनं येणारेच विचार असतात आणि त्या त्या ठिकाणी मन जातं, तिकडून तिकडून पकडून. आणि याचा अर्थ ते जे विचार आहेत ते विचार शांत करणे आणि मन एका ठिकाणी स्थिर करणे. अशा प्रकारे या गोष्टीच्यासाठी म्हणून अडचण कुठे आहे, वृत्तीचे तरंग खूप निघण्याचं कारण किंवा अजिबात लक्ष याच्यावरती ठेवणे. दोन गोष्टी आहेत की जिकडे म्हणून कन्सर्न डेव्हलप होतो तिकडे आमचं अवधान न देणे, वृत्ती निर्माण होतो त्याकडे, आणि स्वच्या जाणीवेकडे ते अवधान. मग त्याला माध्यम आहे की मस्तक मंत्र अशा पद्धतीने तिथपर्यंत अवधान देणे ही प्रक्रिया. इकडं अवधान देणे आणि तिकडे न देणे याच्यासाठी म्हणून त्या वृत्ती उठत राहत आहेत. याचं कारण चित्ताची अगोदरची स्थिती असते त्यानुसार ते होते. युक्ताहार विहारस्य हे मध्येच सांगून टाकलं कारण की आता हे अगदी महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि त्या ठिकाणी सगळं जरी समजलं तरी देखील वृत्तीच उठत राहतात, काही करता येत नाही. काही प्रमाणामध्ये रजोगुणात्मक सेवन जे असतं ते कमी केलं पाहिजे. म्हणजे चंचल मन करणारे पदार्थ असतात ते पदार्थ कमी खाल्ले पाहिजे. त्यांनी काय होतं तर मूळ जिचं लक्ष ठेवायचं आहे त्यापासून डेव्हिएशन जास्ती होत, जास्ती दूर जात, जास्ती फ्रिक्वेंट आणि जास्ती प्रमाणात होत. तर असं चंचल 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 म्हणजे काय,
अस्थिर म्हणजे काय? हे सगळं डेव्हिएशन. जो काही मन ज्या ठिकाणी केंद्रित करायचा प्रयत्न करतोय तिथपासून ती गोष्ट सोडून दुसऱ्याच गोष्टींच्या वृत्ती उठून चित्ताचं कन्सन त्याच्याशी जाणं हे डेव्हिएशन. मनाचा संबंध त्याच्याशी जोडण्याची प्रवृत्ती डेव्हिएशन. भलतीकडे. आणि तमगुणात्मक जर का असेल तर दोन गोष्टी लागतात की तिकडे जे लक्ष जातं तिकडून त्याला पकडून आणायचा याचा अर्थ असा की इकडे लक्ष केंद्रित करणे, अवधान इकडे ठेवणे आणि तिकडच्या भागाला संबंध न ठेवणे, त्या गोष्टी सोडून देणे, संबंध न ठेवणे आणि इकडे लक्ष केंद्रित करणे स्ववरती, यासाठी म्हणून धृती लागते ते सगळं सोडून देण्याचे. 15 दिवसांनी रिझल्ट आहे ते समजा का आलं मनामध्ये, पुढे काय होईल अशी एक विचार परंपरा निर्माण होते. सोडून द्यायचं. जसं जसं रिझल्टचा दिवस येतो तसं तसं धृती कमी होत जाते. म्हणजे सोडून देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आणि का इकडेच मन आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, ही जी स्थिती आहे त्याच्यासाठीची त्याच्याशी संबंधित न राहणे आणि याच्याशी संबंधित राहणे ही गोष्ट. आणि त्या गोष्टीच्यासाठी म्हणून दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे सजगता लागते, अलर्टनेस. अलर्टनेस म्हणजे काय की हे डेव्हिएशन होतंय हे चित्ताला कळणं. आम्ही इकडे लक्ष ठेवतो आहोत त्याच्याऐवजी भलतीकडेच चित्त जात आहे हे जे डेव्हिएशन होतानाच कळत नाही. कित्येक वेळेला सगळी कालची सिरियल पूर्ण आठवून मग त्याच्यानंतर मग ध्यान संपलं. आता याचं कारण डेव्हिएशन होत असताना कळलंच नाही. ही सजगता नसणं हे तमोगुणाचं लक्षण. सहा बटाटे वडे खाल्ले पावाबरोबर, एकदम ध्यान. याचं कारण की मंदपणा म्हणजे ध्यान नव्हे. अहो काहीच आठवायचं नाही तर काही लोकांना तो सोपा मार्ग वाटतो, काहीच आठवायचं नाही तर म्हणून ध्यानात घोरणारे लोक असतात. स्वामींनी मला सांगितलं होतं की ते विशिष्ट लोक आले आणि ते म्हणजे तुमच्या बरोबर ध्यान केलं बाळासाहेब की बरं वाटतं, म्हणजे पूर्वीची गोष्ट खूप. आणि त्यानंतर मग ते यायचे म्हणले आणि त्याच्यानंतर ते थोड्याच वेळामध्ये घोरायला लागायचे आणि नंतर जाताना म्हणायचे काय छान तुमच्यावर ध्यान लाग. हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा सजगता नसणं आहे, हा तमोगुणाचा प्रकार आहे. मन प्रकृतीत विलीन होतं वगैरे, एक प्रकारची विश्रांतीच असते. हे करायला आम्ही बसलेलो नाही. हा ज्ञानमय भाग आहे, हे विसरताच कामा नाही. विश्रांती विश्रांती मनाला विश्रांती ही भानगड करण्याच्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत. मनाला विश्रांती होईल नाही तर नाही होणार. अलर्टनेस सजगता ही ध्यानामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण हे ज्ञानप्रदान जर का व्हायचं असेल तर तुम्ही अलर्ट नसून काय झालं मला कळलंच नाही मी किती वेळ बसले होते. आता काय ज्ञानप्रधान गोष्ट आहे, तुला कळलंच नाही म्हणजे आता छानच आहे, काय करणार. म्हणजे हा जो आहे तो तमोगुणाचा प्रकार आहे किंवा ध्यानामध्ये झोपच लागत. त्याच्यानंतर रजोगुणाचा प्रकार म्हणजे ध्यानाला गेलो कुणाकुणाचं ध्यान लागतंय आणि कुणाचं लागत नाही हे आपण पाहणं, हा रजोगुण. तुला काय करायचं तुझं बघ नाही. कंपॅरिझन शिवाय त्या रजोगुणाला बरंच वाटत. मग सत्वगुणाच्या मध्ये या दोन गोष्टी असतात. एक म्हणजे धृती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सजगता असते. सजगता असते याचा अर्थ की सजगतीची सुद्धा एक पातळी असते आणि ती पातळी जी आहे ती वाढत जाते हळूहळू. की मनाचं डेव्हिएशन
झालेलं आहे हे कळणं, ही सजगता. मनाचं डेव्हिएशन होत असतानाच कळणं, ही सजगता. आणि मनाचं डेव्हिएशन होण्यापूर्वीच कळणं, अलर्टनेस, ॲक्यूट, याच्यावरतीच राहते. म्हणजे ही जी पातळी वाढत जाते आणि मग त्याच्यानंतर मनाची डेव्हिएशन झालेलं आहे, विचलन झालेलं आहे, ते कळून मग त्याच्याशी संबंध न ठेवणे हा पुढचा भाग आहे. मनस चंचलम अस्थिरम, येतो येतो जिकडे जिकडे गेला असेल इकडेच अवधान ठेवणे, फायनल डिसिजन. तर हे जे प्रॅक्टिकल एस्पेक्ट आहे की जो आत्मसंस्थम मनोकृत्व असं जे सांगितलेलं आहे त्याचा हा प्रॅक्टिकल एस्पेक्ट आहे की जिकडे जिकडे मन जातं म्हणजे ज्या ज्या वृत्ती उठतात त्याशी संबंध ठेवू नकोस आणि ह्याच्याशी संबंध ठेव, हा त्याचा अर्थ आहे. पकडून आणायचं म्हणजे क्रियात्मक काहीच भाग नाहीये पकडून मनाला आणायचं, पण बौद्धिक प्रक्रिया आहे. आणि त्या बौद्धिक प्रक्रियेचं म्हणजे अटेन्शन फोकसिंग इज अ फंक्शन ऑफ इंटेलिजन्स, बुद्धीचंच कार्य. तर सजगता असणं आवश्यक आहे की कळणं की आपण ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं त्याच्यापेक्षा ते दुसरीकडं व्हायला लागलेलं असतानाच कळणं आणि लगेच इकडे आणणे, पकडून आणणे, याचा काव्यात्मक आहे ते पकडून आणणे. आणि यालाच प्रॅक्टिस म्हणजे योगाची असं म्हणतात. प्रॅक्टिस या गोष्टीवरती पु ल देशपांडे एकदा बोलत असताना ते म्हणले की खेळाडू असतात ते खेळाची प्रॅक्टिस करतात, गवई लोक असतात ते गाण्याची प्रॅक्टिस करतात, डॉक्टर सुद्धा आम्ही प्रॅक्टिस करतो म्हणतात, परंतु ते कशाची प्रॅक्टिस करतात याचा पत्ता लागू देत नाही. तर ते प्रॅक्टिस करतात याचा अर्थ दुसऱ्यांच्यावरती प्रयोग करतात, स्वास्थ्याच्यासाठी, शरीर स्वास्थ्याच्यासाठी दुसऱ्यांच्यावरती प्रयोग करतात. इथे स्वास्थ्यच पाहिजे. स्वस्थ हा शब्द आहे, स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे स्थित होणे. पण हा प्रयोग दुसऱ्यांवर न करता स्वतःवर करायचा, म्हणजे ही जी प्रॅक्टिस आहे ती स्वतःच स्वतःवरती प्रयोग करण्याची. काय करायचं तर डेव्हिएशन म्हणजे विचलन जे आहे ते विचलनाशी संबंधित न होणं. मग त्याच्या बाबतीत तरी करायचं काय तर त्याच्याशी संबंधित न होणे आणि ओरिजिनल जे आहे स्व त्याच्यावरती अवधान राखणं, अशा प्रकारचं जे करणं आहे. त्याच्यासाठी म्हणून कशावरती अवधान ठेवायचं आहे हे चित्तामध्ये पक्क असलं पाहिजे. म्हणून आम्हाला हा विषय समजून घ्यावा. एक प्रवास असा आहे की मस्तकामध्ये लक्ष ठेवणार आहे, मस्तकातून मंत्रावरती स्थिर होणं. मग मंत्रामधनं मंत्राचा शब्द ओम श्रीराम सोहम शब्दावरती, पण शब्दावरती ते स्थिर राहू शकत नाही. शब्द ज्याचा निर्देश करतात त्या तत्वावरती जायचं आहे. ओम याचा अर्थ परमात्मा, आत्मा. जे काही आपण मंत्र वापरतो त्या मंत्रातनं स्ववरती जायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा ईश्वर भाव, ईश्वराचं शरीरामध्ये असलेलं अस्तित्व, त्याला तुम्ही आत्म्याचं अस्तित्व म्हणा किंवा ईश्वराचं अस्तित्व म्हणा, दोन्हीपैकी कुठलीही तुमच्या मनाची ठेवण असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. त्याच्यावरती त्या चित्ताचं अवधान ठेवणं आहे. मन ठेवणं म्हणजे चित्ताचं अवधान ठेवणं, लक्ष ठेवणं. तो जो विचार आहे तो पहिल्यांदा असायला लागतो की मी चित्ताचं अवधान इथं ठेवणार आहे, हा विचार, आणि मगच ते जातं. त्यामुळे विचार असणं अपरिहार्यच आहे. त्यामुळे मग तो विचार आणि त्याच्यानंतर त्या हळूहळू त्या जाणीवेपर्यंत गेलो. म्हणजे पहिल्यांदा स्वच्या जाणीवेचा विचार करतो, मग हळूहळू विचार सोडून देऊन जाणीवेवर फिरतो.
आणि त्या जाणीवेमधनं ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला स्व म्हणतात, त्या तत्वापर्यंत पोचलं जातं आमचं अवधान. आणि त्याचा जो पाठीमागून येणारा प्रत्यय जो आहे तो चित्त घेत, म्हणजे बुद्धी. आता जर का असं ठरवलेलं आहे की हे सोडून ही जी प्रक्रिया आहे याच्यापैकी कुठेतरी राहील, ह्या प्रक्रिया सोडून दुसरं काहीतरी असेल तर ते सोडून दे. हे जे इकडे तिकडे जाणं आहे, मंत्रस्मरण चाललेलं आहे, आणि बुद्धी जर का मंत्राच्या शब्दांच्या वरती लक्ष ठेवून राहील तरी देखील ती शेवटी त्या डेस्टिनेशन पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती अस्थिरच असते. प्रक्रियात्मक भाग आहे, त्या प्रक्रियात्मक भागाच्या बाबतीत डेव्हिएशन का होतं, इकडे तिकडचे विचार का येतात, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की असं असं जाणार आहे. मला बुद्धीला पटलेलं चॅनल आहे, इकडे लक्ष ठेवायचं, दुसरीकडे कुठेतरी ठेवलं तर काय, असं अनेक वेळेला मी बाहेर प्रयत्न करून विचार करून झालेला आहे. दुसरीकडे लक्ष ठेवून काही तिकडं ज्ञान होणार नाही, हे एकदा स्वतःच्याच बुद्धीला स्वतःच पटवून घेतलं पाहिजे की बाबा दंडावरतीच लक्ष ठेवलं किंवा इकडं काही ज्ञान होणार आहे, असं काय होणार नाही. कुठेही ज्ञान नाही होणार, मस्तकातच होणार आहे झालं तर. मग त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करणं भाग आहे. मग ज्या ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कन्फर्म हे असंच करायचं आहे अशी निश्चितता बुद्धीला जर का प्राप्त झाली तर मग डेव्हिएशन कळायला. नाही ही निश्चितता नसली तर त्याचं जे विचलन होत आहे हेच कळत नाही. मी मग कृष्णाचं स्वरूप आठवते आहे, मी त्यालाच मानसपूजा करते, कर ना मानसपूजा चांगलीच गोष्ट आहे, पण ते ध्यान नव्हे. ध्यान ही स्वतंत्रच गोष्ट आहे, आत्मदर्शन हे त्याचा उद्देश आहे. त्या इतर उपासनांवरती टीकेचा प्रश्न नाही, ज्याचं स्वरूप आम्ही समजून घेतो. डेव्हिएशन होत आहे हे मला पहिल्यांदा कसं कळेल की प्रोसेस मला पक्की कळलेली असेल आणि ती बुद्धीने परफेक्ट धरलेली असेल तरच विचलन होत आहे हे मला कळणार, नाही तर कळणारच नाही. मंत्रस्मरण करत राहिलं तर कुठे बिघडतं, कित्येक वेळेला लोक म्हणतात काहीच बिघडायचं काय प्रश्न आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण ते डेस्टिनेशन नाही. स्व हे त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे, ते होईपर्यंत सगळे मधले टप्पे आहेत. यामुळे नामस्मरण करत असताना नामाने बुद्धीचं अवधान हळूहळू आत्मारामावरती जायला पाहिजे. जर का मंत्र नामात्मक असेल, कुठलंही नाम असेल, श्रीराम असेल, मी स्वतः श्रीराम या मंत्राने अनेक वेळा ध्यान केलं. तर असं काही नाही की बाबा श्रीराम म्हटल्यानंतर धनुष्यच पाहिजे, येऊ शकतं मनामध्ये पूर्वसंस्कारानुसार, परंतु हळूहळू ते सगळं रूप आणि एक विशिष्ट आकार हे सगळं जाऊन तत्वाशी संबंधित होतच बंद. म्हणजे कुठल्याही नामाने तिथपर्यंत रामकृष्ण हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती. आत्मचर्चा कुठून आली? आत्माने मधनच काय आत्मचर्चा करत बसतात का? काय आत्मस्थितीशी चित्त संबंधित होऊन जातं ही ते आत्मचर्चा. पण यानुसार हे कळून घेतलं पाहिजे की नुसतं नाम घेतलं, जप करणं, तर कसं आहे की पायरी पायरीने आम्हाला गच्चीवरती जायचं. प्रत्येक पायरीवरती आम्ही तिथं त्या पायरीवरती उभं राहण्याच्यासाठी म्हणून तिथं गेलेलो नसतो, तो वरती जाण्याच्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो असतो. तर वरती जाणे ही प्रोसेस नसेल तर मधल्या पायरीवरती उभं राहणं हे अनकम्फर्टेबल असतं. नुसतं मधल्या पायरीवरती उभं राहिलं, वरती जायचं नाही, खाली जायचं नाही, मग तिथं उभं राहता येत नाही. त्याच्यानंतर जे काही विचार असतो बुद्धीचा
त्याच्यामध्ये ही प्रक्रिया अगदी स्वपर्यंत जाईपर्यंत जर का बुद्धीच्या विचारामध्ये असेल तर त्याला सतत बुद्धीला काम असतं. पण मी म्हटलं की मी नुसता मंत्र म्हणत राहील, मंत्र स्मरण करत, बुद्धीला काम काहीच नाहीये. ते म्हणते एका बाजूला राम चालू दे, एका बाजूला बाजारभाव चालू दे. कारण की बुद्धीचं काम काहीच नाहीये. ज्या वेळेला इंटेलिजन्स अनऑक्युपाईड असतो त्यावेळेला तो त्रासदायक असतो. परदेशामध्ये सुद्धा ज्या वेळेला लग्न होऊन ते जोडपी जातात की नाही, त्याच्यामधलं एक जण नोकरीला असतो आणि बायको समजा जर का नोकरी नसेल तर मुलाला भयंकर त्रास देते. आणि मग काय हो आमचं जमत सध्या खूप त्रास आहे. काय प्रॉब्लेम आहे? अनऑक्युपाईड इंटेलिजन्स. करणार काय ते? काहीतरी उद्योग करत बसतात. याच्यासाठी म्हणून अनऑक्युपाईड इंटेलिजन्स जर का असेल तर तो काही ना काहीतरी करायला प्रयत्न करतच असतो. म्हणून त्याला एंगेज ठेवणं हे आवश्यक आहे. त्या बुद्धीच्या वेळेला मी नुसतं नाम घेते म्हटलं तर होणारच नाही. कारण की ते नाम 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 आणि मला ठेवलं की नाम सोडून काही नाही, नाम सोडून काही नाही. हे काय नाम चाललेलंच आहे ना. मग हे सगळं चाललेलं असताना ते नाम ज्या ईश्वर तत्वाचा निर्देश करते त्याच्याशी चित्त जोडून ठेवणे ही प्रक्रिया जर का झाली नाही ते नाम घेत असताना आणि त्याच्यासाठी म्हणून बुद्धी त्याच्याशी एंगेज झाली नाही तर ते नामाचे शब्द पुन्हा पुन्हा रिपीट करणं एका बाजूला चालू राहतं, दुसऱ्या बाजूला मन फिरत राहतं. म्हणजे मधली पायरी त्यामधल्या पायरीतनं तत्वापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे सगळे साधन आहेत, हे साध्य नव्हेत. त्यामुळे त्या साधनातनं साध्याशी संबंधित जर का चित्त जर का झालं नाही तर ते चित्त सदोदित निरनिराळे विचार निर्माण करत. मग बुद्धीचा संबंध त्या पायरीवरून गच्चीवरती गेल्यानंतर मग त्याच्यानंतर शांत. कारण की आता वरती काही जायचं नाही. त्याला प्रक्रियात्मक भाग जो आहे तो जिथं आहे तिथपासून तिथपर्यंत जाण्याचा मनामध्ये जर का असेल तर बुद्धीला हे कळतं की अरे ही काही फायनल गोष्ट नाही, याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्याचा भाव धारण करणे. भाव धारण करणे किंवा अस्तित्वाची जाणीव. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे असणे. ईश्वराच्या बद्दल भाव ठेवा असं म्हणतात. म्हणजे जे करत असतो त्यावेळेला तो तिथं आहे अशी जाणीव ठेवा. तर नुसतं नाम घेऊन ते पूर्ण का होत नाही. भाव जर का नसेल तर नुसतं नाम एका बाजूला चाललेलं आहे ते यांत्रिक होतं. ईश्वर अस्तित्व आहेच आहे अशा प्रकारची जाणीव धरण त्या भावामध्ये संबंधित व्हायला लागल्यानंतर नामाचे शब्द पण शांत व्हायला लागतात. कारण की चित्त तत्वाशी जोडलं जायला लागतं. तसं तसं ते अत्यंत शांत. फार महत्वाची प्रक्रियात्मक भाग आहे. आणि मग ह्या साठी म्हणून धृती कशाला लागते? करेज. सोडून द्यायचं, ज्याच्याशी संबंध ठेवायचा नाही ते सोडून द्यायचं. मग ते संबंध ठेवायचा नाही ते सोडून देणं, ते सोडून देणं कसं शक्य होतं? तर एकतर विवेकाने शक्य होतं किंवा ही गोष्ट आता नको. नंदेच्या मुलाचं लग्न आहे, त्याला आहेर काय करायचं? आता ही गोष्ट आता नको, असं नंतर बघू. सगळा संसार सगळा घेऊन त्याचं कन्सर्न जे जे काय ते सगळे जे मनामध्ये आलं आता नको असं आम्हाला सांगणं विवेक. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पाय. ध्यानाच्या अगोदरच की देवा हा संसार थोडा तात्पुरता एक अर्धा तास मी ध्यानात बसला तुझ्या पायी वाह. जरी का तो संसार सर्व वेळ तो भार वाहत असला तरी देखील मी असं ठरवलं असतं की मीच वाहतोय. त्यामुळे थोडा वेळ तरी असं म्हणूया की तू बघ म्हणून मी ध्यानाला बसतोय अर्धा तास. या संसाराचं वगैरे विश्वाचं जे बघायचं ते मी उठल्यानंतर बघेन असं देवाला तुका म्हणे घालून त्यावरही भार. म्हणजे हा एक विवेक धरून की देव बघून घेईल खलास. एक भाग ते जे विचलन आहे त्या विचलनाच्या पासून सुटण्याचा मार्ग काय आहे हे बघितलं पाहिजे. ओढून आणायचं म्हणजे तरी कसं आणायचं याच्या काहीतरी पद्धती ठरवल्या गेल्या पाहिजे.
कारण चित्तावरती वृत्ती कुठली उठेल याची काही पद्धत ठरलेली नाही, कुठल्या वेळेला कुठली वृत्ती उठेल याची, पण ती उठल्यानंतर काय करायचं हे ठरलं. अमुक अमुक प्रिव्हेंटिव्ह आम्ही काही करावं तर बाबा चंचलता मनामध्ये निर्माण होणार नाही, अशा प्रकारे युक्ताहार विहारस्य हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. त्याच्यानंतर ईश्वराचं नामस्मरण करत राहणे हे पण एका प्रकाराने प्रिव्हेंटिव्हच आहे, की वृत्ती त्यावेळेला तत्वाशी एकरूप होताना त्या जास्ती त्रास देणार नाही. हा जरी बाजूला तरी ध्यानाला बसल्यानंतर आता प्रिव्हेंटिव्हचा प्रश्न कुठे येतोय, आता काय करायचंय हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जन्मजन्म माणसांनी सोडवलेला नसतो आणि ते फक्त एवढीच तक्रार करत राहतात की काय करावं हा विचारच आहे. मग त्याचं काहीतरी पद्धत आहे आणि ती पद्धत आम्ही समजून घेतली पाहिजे की त्याचा एक मार्ग आहे. तुका म्हणे घालो तयावरी भार वाहू, एकदा तरी कुणावर तरी विश्वास ठेवा देवावरती की आम्ही आता काही केलं नाही तरी देखील आम्हाला तो ठेवेल नीटपणाने. अर्धा तास त्याचंच नाम घेतोय, त्याच्याशी संबंधित होण्याचा प्रयत्न करतोय. अशा रीतीने एक विवेक, ज्या वेळेला चित्त विचलित होऊन दुसऱ्याकडे अवधान जात असतं त्यावेळेला त्याला ओढून आणण्यासाठी म्हणून काय प्रयत्न करायचे हा भाग चाललाय. विवेक. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला हा एवढा मोठा विवेक कुठं करत बसणार. ज्यावेळेस जसं जसं अंतरंगामध्ये बन जातं त्या वेळेला जास्ती विचार पण करता येत नाही. अगदी शांत स्थिती आणि तद्रुपतेची अवस्था निर्माण व्हायला लागते, एकदमच कुठला तरी विचार उठतो, तर करायचं काय हा दुसरा भाग. भक्तिभावात्मक भाग या ठिकाणी अतिशय उपयोगी असतो. माझी ज्याच्यावरती श्रद्धा असते त्या सत्पुरुषाचं, ज्या देवतेवरती माझी श्रद्धा असते त्या देवतेचं, त्यावेळेला मी स्मरण करणे आणि ते स्मरण करत असताना ते स्मरण करत राहणे नव्हे. जसं रामकृष्ण असं म्हणत असत की आई बघ काय ते, मग तिच्यावरती सोडून द्यायचं. माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी सोडून देतो. जे काही विचार येतील त्यावेळेला ध्यानात अर्पण करणे. म्हणजे सोडून देण्याच्यासाठी सोडून देणं हे फार शक्य होत नसतं. त्याच्यासाठी म्हणून अर्पण करणं ही एक मानसिक प्रक्रिया असते आणि ती जास्ती सोयीस्कर असते. आपण या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतोय पण नाईलाजच विश्लेषण करूनच करायला पाहिजे. मग अर्पण करणं आणि सोडून देणं याच्यामध्ये फरक काय की मुलगी उपवर झाली, आता काय करायचं, तिला सोडून दिली आणि तिचं कन्यादान केलं, याच्यामध्ये जो फरक आहे तो वृत्ती सोडून देणे आणि अर्पण करणे याच्यामध्ये. कारण मनाला ते सोडून देताना काहीतरी डेस्टिनेशन लागत असत. कागदाचा बोळा सुद्धा आम्ही कुठेही टाकला तरी आम्हाला कुठेतरी समजतं की काहीतरी बिघडलंय, पण आम्ही ते बरोबर यूज मी म्हणून त्याने तोंड पसरलेलं असतं त्याच्यात टाकला की मग काही प्रश्न नसतो, त्याचा विचार परत मनामध्ये निर्माण होत नाही. हे टाकल्यानंतर आपण इकडे कोणी पाहिलं तर नाही. तशा प्रकाराने जे सोडून द्यायचं ते वाटेल सोडून द्यायचं येत नाही. कन्सर्न सोडून द्या असं म्हणायला सोपं आहे, मग त्याला काहीतरी एक मानसिक सिस्टीम असायला लागते. म्हणून अर्पण असं मनाने अगोदरच ठरलं की जे जे काही विचारवृत्ती मनामध्ये निर्माण होतील त्यावेळेला तुझ्या चरणी अर्पण. प्रत्येक वेळेला हे सगळं अर्पण करतोय असा भाव मनामध्ये न घेता नुसतं मग महाराज, स्वामी, आई एवढं नुसतं म्हटलं की प्रतिक्रिया त्या वृत्तीच्या बद्दल न देता नुसतं या स्मरणाने त्या वृत्ती निघून जातात. महत्वाचा भाग आहे, अगदी करायला लागतच आहे. मग कुठं भक्तिभाव आम्हाला ध्यानामध्ये मदत करतो ते इथं मदत करतो. एकतर ईश्वर आहेच आहे, त्याच्याशीच अनुसंधान ठेवायचा प्रयत्न करतोय, त्याच्याशीच एकरूपता येण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला निर्माण होणाऱ्या वृत्तींचं काय करायचं हा प्रश्न चाललेला आहे. एक तर विवेक, दुसरी गोष्ट म्हणजे अर्पण करणं त्यावेळेला उठल्यावर. या दोन गोष्टीच आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का प्रक्रियात्मक भाग
मनामध्ये टळटळीतपणाने माहित असेल तो मार्ग कुठं जायचंय तर निश्चितपणाने ओढता येतं. तो जर का विस्कळीत असेल तर मग ओढता येत. म्हणून प्रक्रियेमध्ये अवधान राखणे आणि प्रक्रियेशी संबंधित नसणाऱ्या गोष्टी सोडून देणे या प्रक्रियेचा अभ्यास करायला. मग इथं ते ईश्वराचं वगैरे काय होईल, ईश्वराचं काय सगळ्या जगाचं तो पाहतोय, त्याचं स्वतःच तो पाहून घेईल, तू काय काळजी करू नको त्याची. इथं काय दिलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. असं समजून घेऊन येथून चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे, याने जर का चित्त स्थिरावलं तर आपलं कामच झालं असं म्हणायचं. स्वभावे म्हणजे एक त्याचा अर्थ सहज आपलं कामच झालं चित्त जर का स्थिरावलं. आणि दुसरा अर्थ स्वभावे म्हणजे आत्मभाव. आत्मभावाने तो राखणं, त्याच्यासाठी म्हणून अवधान त्याच्यामध्ये राखण्याचा, स्वभाव दृढ करण्याचा, स्थिर करण्याचा आंतरिक जो प्रयत्न आहे तो या प्रक्रियेचा भाव. स्वरूपे स्थान म्हणजे योगचित्तवृत्ती निरोध हा म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायला सांगून झालं. पद्धत काय आहे हे आम्हाला ठरवायला लागते. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते, त्याच्या मनोधारणेनुसार ती वेगळी असते. कारण एकाची पद्धत दुसऱ्याला लागेलच असं नाही, पण तरी देखील त्याला काही एक निश्चितपणाने काही विशिष्ट मार्ग आहेत आणि ते प्रत्येकाने तो कसा अवलंबायचा की प्रत्येकाने कृष्णच म्हटलं पाहिजे, प्रत्येकाने रामच म्हटलं पाहिजे, प्रत्येकाने स्वामीच म्हटलं पाहिजे असं, किंवा जगन्माता म्हटलं पाहिजे. त्याच्या अंतःकरणाची ठेवण, त्याच्यानुसार त्याने तो मार्ग घ्यायचा. मग दोन गोष्टी आहेत, येतो येतो निश्चरती हे डायव्हर्जन्स आहे चित्ताचं, आणि त्याच्याऐवजी ते कॉन्व्हर्ज करत राहणे ततस्त तो नियम येतात. म्हणजे ते कॉन्व्हर्ज करत राहणे सेंटरवर. कॉन्व्हर्ज या शब्दाचा डिक्शनरी मिनिंग जो आहे तो मूव विथ ग्रॅज्युअल अप्रॉक्सिमेशन टॉवर्ड सेंटर. ग्रॅज्युअल कम टुगेदर फ्रॉम डिफरंट अँगल्स म्हणजे येतो येतो. आणि ग्रॅज्युअलच का म्हटलेलं आहे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीत आहे, याच्यातला जो शनै शनै शब्द आहे तो ग्रॅज्युअल हा त्याला इंग्रजी शब्द. ग्रॅज्युअल अप्रॉक्सिमेशन टॉवर्ड सेल्फ. चित्ताचं चित्त हे स्वशी संबंधित होणार, निर्भय करून ठेवणं आणि त्याच्या पलीकडची स्थिती म्हणजे तिथं स्थिर आहे, काही विचार नाही, तिथं वृत्ती, आणि ते स्वतः बाहेर पडत नाही. उपराम चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलो, त्याला ते सुख असं म्हटलेलं आहे. म्हणून ही गोष्ट जी आहे की चित्त, नाहीतर हे या पद्धतीने जर का झालं नाही तर काय करायचं. आता ही पद्धत पहिल्यांदा आपण समजून घेतली. आता या पद्धतीने जर का चित्त स्थिर झालं नाही तर दुसरी एक सोपी पद्धत सांगतो, असं ज्ञानेश्वर सांगतो. याही एके बरी प्राप्ती आहे विचारी, हे न टके तरी सोपारी. आणि काय आता नेमूची एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेर न, जरी कृतनिश्चय केलेला आहे तो त्या निश्चयाच्या शब्दाच्या बाहेर जसा जात नाही, त्याप्रमाणे आम्ही हा जो नियम केलेला आहे तो नियमच फक्त आपला करावा. आणि याने जर का चित्त स्थिरावलं, जरी येथून चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभाव तर आपलं कामच झालं. नाही तरी घालावे मोकलून, नाही तर त्याला मोकळं सोडून द्यावं. आता नाहीतरी घालावे मोकलून हे म्हटल्यानंतर जे भाष्य करणारे लोक आहेत किंवा विवरण करणारे त्यांनी असा विचार केलेला आहे की जर का हे जमलं नाही तर सोडून द्यावं. मग याचा अर्थ ध्यान सोडून द्यावं असा त्याचा अर्थ होत नाही. हे सांगायचं कशाला. मी सोडून द्यावं, चित्त मोकळं सोडून ध्यान सोडून विचार करत बसावं असा त्याचा अर्थ होत नाही.
म्हणजे काय मग सोडून द्यावं म्हणजे असं तरी का म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी? मोकळं सोडून द्यावं. मग मोकलेले जेथ जाईल, मोकळेपणाने ते जिथे जाईल तेथून नियमूची घेऊन येईल, ऐसेने स्थैर्यची होईल सावी याची की आपापच ते स्थैर्य होईल. जिकडे जिकडे ते मोकळं ते सोडून दिलं त्याला ते नियमच घेऊन येईल असं ते म्हणतात. तो नियमच त्याला घेऊन येईल आणि त्याच्यामुळे स्थिर होईल आपापच. ऐकत नाही, विचार येतात, चित्त मोकळं सोडून द्या असा त्याचा अर्थ नाही. नियमूची करावा आपुला म्हणजे चित्ताचं जे काही या पद्धतीने नियमन करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती राहील. आता कसं केलं की त्याला इकडं आणण्याच्यासाठी आम्ही जे जे प्रयोग केले की विवेकाचा उपयोग केला, त्याच्यानंतर इतर कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याला इकडं आणण्याचा मंत्रावरतीच लक्ष ठेवीन, मंत्र या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्याला इकडं आणण्याचा जो प्रयत्न आहे तो तू करू नकोस, जाऊन दे. मग तू काय कर, नियमोची करावा आपुला याचा अर्थ जे काही प्रक्रिया मी समजून घेऊन पक्की या ठिकाणी मी लक्ष ठेवीन आणि डेव्हिएशन झालं तर त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही, म्हणजे त्याला कुठली प्रतिक्रिया देणार नाही, त्याच्यानंतर कुठल्याही प्रयत्नांनी त्याला समजवत बसणार नाही, सोडून देणार. हा जो भाग भगवद्गीतेत न सांगितलेला ज्ञानेश्वर महाराज सांगतात प्रॅक्टिकल अस्पेक्ट आहे, पण जर समजून नाही घेतला तर आम्ही इथंच चुकण्याची शक्यता आहे. सोडून द्या म्हणजे तुमची मध्यवर्ती धारणा सोडून द्या असं त्याला म्हणायचं नाही. जे नियमन केलेलं आहे किंवा नियमो आहे तो सोडून द्या असं म्हणायचं नाही, ते धरून ठेवा आणि त्याचं जे डेव्हिएशन झालेलं आहे तिथपासून त्याला इकडं आणण्याचा जो प्रयोग चाललेला आहे, प्रयत्न झाला, सोडून द्या. हा प्रयोगामध्ये शक्ती घालू नको, इकडंच लक्ष फोकस करून ठेव, जाऊन दे. जर का उठले विचार उठू दे, परंतु त्याच्याशी संबंधित राहू नको, म्हणजे त्याच्याशी संबंधित राहू नको. याच्यामध्ये आमच्याकडं ते पूर्वी काहीतरी धार्मिक कृत्य घरामध्ये चालायचं. ते धार्मिक कृत्य घरामध्ये चालत असताना पोरं गडबड करायची, इकडे तिकडे जाणे, उद्योग करणे, हे सगळं ते जे काही चित्ताला पकडून आणणं म्हणजे विवेकाने एक तर समजवणं, बळकट विचाराच्या प्रभावाने त्याला इकडं आणणं, विचार प्रक्रिया थांबवणं, या सगळ्या गोष्टी जशा आहेत तसं अजून एक प्रकार आहे त्याच्याकडे लक्षच न देणं. म्हणजे ते धार्मिक कृत्य ज्या वेळेला चाललेलं असायचं घरामध्ये, ठरवलेलं असायचं किंवा पूजा चाललेली आहे सत्यनारायणाची समजा, आणि पोरं गडबड करणार आहेत वगैरे, इकडे तिकडे जाणार, त्या पोरांना घरातल्या घरात चाललेलं मोठा समारंभ आहे, त्या पोराला सांगितलेलं असायचं की पूजा ज्या वेळेला होईल त्यावेळेला प्रसाद मिळेल, त्याच्या अगोदर काही खायला मिळणार नाही. ते कुठेही उंडारत वगैरे फिरली तरी देखील त्याला परत दुसरं सांगितलं असं, जर का तू पोथी जर का ऐकली तरच प्रसाद मिळेल, आणि जर का पोथी ऐकलीस तर प्रसाद मिळेल, आणि जर का प्रसाद नाही दिला तर खायला मिळणार नाही, जेवण नाही मिळणार. म्हणजे थोडक्यात पोथी जर का ऐकली नाही तर तुला जेवण मिळणार नाही आहे, प्रसादही मिळणार नाही आहे. हे सगळं कळल्यानंतर पोरं म्हणणार यायची, पण त्यांना असं लक्ष येतं की अरे खायलाच मिळणार नाही, त्यापेक्षा आपलं जाऊन ऐकून बसावं तिथे. त्यावेळेस नियमोचे घेऊन येईल ते अशा प्रकारे. आणि ही जी पूजा आहे गजानन महाराज गुप्ते नाशिकचे, त्याने म्हटलं की सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम भावे मांडली आत्मपूजा. अशा प्रकारे आत्मपूजा मांडलेली आहे आणि चित्त पटकते. त्याला सांगून लागलं की तू जा तिकडे, पण तुला खायला मिळणार नाही. खायला मिळणार नाही म्हणजे जे काही डेव्हिएशन झालेलं आहे, जो काही वृत्ती उठती आहे, त्या वृत्तीला मी विरोध केला तरी देखील त्याला खायला मिळतं. प्रतिसाद प्रतिकार दोन्ही करायचं नाही, सोडूनच देत. मग नाहीतर काय होतं की त्याला समजावून सांगायला बघायला तर चोरांना ज्या वेळेला पकडायला गेलेले पोलीस आहेत ते पोलीस चोरांचेच गप्पा मारत बसले, असं होऊ शकतं. त्यामुळे लक्ष ठेवणं हा विवेक आहे. विचार उठून न देण्याच्यासाठी म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवताना तो विचार काय आहे ते पाहणं. तर तसं जर का पाहताना
हे अवधान ठेवायला लागतं की दुसरा विचार तर निर्माण होत नाही. कारण की याच्यामध्ये एक गोष्ट आहे की विचार परंपरा निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यासाठी मी त्या विचारांशी संबंधित होणार नाही, मी फक्त विचार पाहिन साक्षीत्वाने. आता साक्षीत्वाने विचार पाहताना हे एक पद्धत म्हणून सांगितलेलं आहे, वॉच युअर थॉट टिल इट कम्प्लीट्स, असं कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे. तुम्ही विचार नुसतं पहा तर पूर्ण होण्यापर्यंत विचार निघूनच जातो. ते करून बघा की विचाराशी प्रतिसाद नाही, प्रतिकार नाही, नुसतं पाहायचं आहे साक्षीत. मग चित्त दुसरा विचार, पण प्रॉब्लेम असं साक्षीत्वात काय आहे की मी आता साक्षीत्व धरून राहीन असं जर का म्हटलं तर मग काय होतं की एक विचार आला तर पाहिला आणि तो निघून गेला. मग चित्त वाट पाहतं दुसरा विचार केव्हा येईल, मी पाहीन आणि तो निघून. मग तर साक्षीत्वाचा खेळ खेळायला लागतो. पण ही सुद्धा चित्ताचा एक स्वभाव आहे की नुसत्या या पद्धतीने अमुक एक पद्धत सर्व काळ लागू पडणार नाही. या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन समजून घेतलं पाहिजे स्वतःच्या अंतःकरणाचं. त्यामुळे विवेक, प्रतिक्रिया, प्रतिकार, प्रतिसाद हे काही किंवा साक्षीत्व, हे अवधान देऊ, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेम्पररी टूल्स म्हणून वापरले पाहिजेत. या सर्व गोष्टी कायमच्या स्वरूपात नाही. मुख्य गोष्ट म्हणजे या सगळ्यांना सोडूनच दे आणि अवधान स्ववरती केंद्रित कर. हा एकच प्रोग्राम कर, बाकी कुठलाही प्रोग्राम करू नको. स्ववरती अवधान केंद्रित करणार, बाकी चित्तवृत्ती उठव, वाटेल देऊ, वाटेल देऊ, मोकळं सोडून दे. मोकळं सोडून देणं म्हणजे नियम, म्हणजे चित्त नियमित करून स्ववरती ठेवण्याचा जो एकच प्रयत्न आहे तो सेंट्रल करायचा. सर्वात प्रमुख आणि परिणामकारक प्रक्रिया कुठली असेल तर स्ववरती चित्त ठेवण्याचा प्रयत्न. नाहीतरी घालावे मोकलोनी, याला मोकळं सोडून द्यावं. याचा अर्थ डोंट केअर, डोंट अटेंड, डोंट बी कन्सर्न. या तीन गोष्टी. मूल उन्हाळके करतं, नखरे करतं, त्याला आईने समजून सांगितलं, ऐकलं नाही, मग आई असं ठरवते सोडून, मग ती स्वतःच्या कामामध्ये राहते. आता आई स्वतःच्या कामामध्ये जर का राहील तर ते पोर हळूहळू गपचूप होईल, तू मला चॉकलेट देशील तर मी अभ्यास कर, असं काहीतरी बडबड कर. त्याच्यानंतर मग त्याला चॉकलेट दिलं तर देखील काहीतरी शहाणपणा चालूच राहतो त्याचा. त्यामुळे चॉकलेट नाही, काय नाही, चालायला असं सुद्धा म्हणत नाही आई, स्वतःच्या कामात राहते. ती जर का अशा रीतीने स्वतःच्या कामातच राहील, त्याच्याशी बोलणारच नाही, बघणारच नाही, तर ते गपचूप जाऊन अभ्यासाला बसतं चॉकलेट न घेत. म्हणून हा एक ऍडिशनल मार्ग लागले, सोडूनच दे. पण ते नियमन करत 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 एका स्थितीपर्यंत तू यायला पाहिजे. अगोदर सोडून दे तर तू पण त्याच्याबरोबर भरकटशील. त्यामुळे अगोदर सोडून देता येत नाही. मग आईने स्वमग्न राहिलं पाहिजे. हे जर का नसेल आणि आई त्याच्याकडे बघत राहिली तर ते नखरे करणारच आहे मूल. तसंच चित्ताचं आहे. त्या आईला स्वतःचं काम आहे स्वसंबंधित होऊन राहणे, स्वमग्न होऊन राहणे. आणि तसं जर केलं तर ते चित्ताला ती नियमन अशा प्रकारे लावू शकते की ती स्वतःच्या मध्ये मग्न आहे. त्यामुळे चित्त बरोबर त्या स्वरूपाशी संबंधित होण्याला अनुकूल होऊन राहत. बास ही गोष्ट. पण नियमाने हे सगळं करणं, ऐहिक सुस्थिती, त्याचा विचार येतो मनामध्ये. पण आम्हाला ध्यानामध्ये करायचं काय तर स्वस्थिती, आणि स्वस्थितीच्या मध्ये नेहमी सुस्थिती येत असते. सुस्थिती येत असते म्हणजे सुस्थिती जर का असेल तर स्वस्थितीला जाण्याची आवश्यकताच वाटत नाही. सगळी सुस्थिती आहे, काय करायचंय, एवढे ज्ञान बिन काय करायचं, इन्शुरन्स काढलेला आहे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, असं आनंद बांधलेले असतात. अगदी कम्फर्टेबल लाईफ ही नेहमी ध्यानाच्या मध्ये येते. आवश्यकता नाही असं वाटतं. आणि जरी का आवश्यकता असली म्हणून
एक वेळ सुस्थितीमध्ये ऐहिक जाणं शक्य आहे, सोपं आहे, पण पारमार्थिक स्वस्थितीमध्ये राहणं अवघड काय, तर ही सुस्थिती त्याच्या मध्ये येते. आणि सुस्थिती जर का नसेल तर ती का नाहीये याच्या विचारमध्ये येतात. पण त्याचे जे विचार आहेत ते मध्ये येतात आणि त्या विचारांच्या मध्ये आम्हाला ते आता कशी आणता येईल सुस्थिती याचा विचार असतो. आणि जर का ती नसली तर त्याचा विषाद असतो किंवा विचार असतो. म्हणून या गोष्टीला उपयोग काय, तर विषाद आणि त्याचा विचार याच्यावरती उपाय विवेक हा आहे की याच्याशी आपला आता संबंधच नाही. पण स्व ही मूळ गोष्ट असून सुस्थिती त्याच्यावरती आधारित आहे हे समजणं हालाच विवेक असं म्हणतात. स्व जर का आहे त्याच्याशी संबंधित सुस्थिती वरची गोष्ट आहे, त्याच्याशी संबंधित सगळं जीवन आहे. पण स्व जर का नसेल तर जीवनाचा काही संबंधच नाही. स्व ही मध्यवर्ती गोष्ट. त्या पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी वर्णन केलेलं आहे की एका कापडावरती एक राजाचं चित्र काढलंय, त्याचा दरबार वगैरे आहे, आतमध्ये राणी वगैरे वगैरे, राजपुत्र वगैरे, राजाचा संसार. त्याच्याच दुसऱ्या भागावरती एक झोपडी आहे, काही जवळपास नाहीच आहेत, एका दुसरं फुटकं मडकं बिडकं आहे आणि ते अगदी लत्तर झालेले कपडे, गरिबाचा संसार, राजाचा संसार आणि गरिबाचा संसार. त्यांनी असं म्हटलंय की त्या चित्राकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की राजाचा संसार, गरिबाचा संसार, पण कुणी असं म्हणत नाही की कापडाचा संसार. ज्या कापडावरती हे दोन्ही चित्र आहेत त्या कापडाचा काही संसार नसतो. तशा प्रकारे जो स्व आहे त्या स्ववरती सगळं संसार आधारित असला तरी स्वचा काहीच संसार नसतो. स्व या सगळ्या गोष्टीपासून मोकळा असतो. त्या स्ववरती जाणं म्हणजे अधिष्ठान. जसं कापड हे या चित्रांचं अधिष्ठान आहे, तसं स्व हे सगळ्या जीवनाच्या मधल्या सर्व गोष्टींचं अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठानाशी संबंधित होऊन राहण्याचा प्रयत्न करून चित्रांना महत्व न देणं म्हणजे मोकळं सोडून काय पण कर, स्वशी संबंधित होऊन राहणं. हे जर का केलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा प्रकाराने जर का केलं, पाठवलेने केतुलेने एके वेळी तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळ येईल सहजे. म्हणजे त्यावेळेला काय होतं पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.